शहरात सुरक्षिततेची भावना असताना अचानक समोर उभा राहिलेला धोका आणि बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिले। विशेष म्हणजे मध्यरात्री नव्हे तर वर्दळीच्या वेळेतच बिबट्या रहिवासी वस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। नेमकं काय घडलंय त्या रात्री आणि नागरिकांची भीती कितपत वाढली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात बिबट्याचा वावर थांबण्याचं नाव घेत नाही। शनिवारी 31 जानेवारी रोजी रात्री 9:30च्या सुमारास बिबट्या थेट रहिवासी वस्तीत शिरलाय। वर्दळीच्या वेळेतच घरासमोर बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। एसटी मेकॅनिक गुलाम हुसेन यांचा मुलगा घराबाहेर असताना घराच्या अगदी समोर बिबट्या उभा असल्याने त्याच्या लक्षात आले। क्षणभरासाठी साक्षात मृत्यू समोर उभा असल्याचा अनुभव त्याने घेतलाय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत। यापूर्वी बिबट्याचं दर्शन प्रामुख्याने मध्यरात्री होत होतं, मात्र आता संध्याकाळच्या वर्दळीच्या वेळेतही बिबट्या दिसू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता अधिक वाढली आहे। मिर्झानगर परिसरात याआधी अनेक वेळा बिबट्याचं दर्शन झाल्याची नोंद आहे, त्यामुळे हा भाग आता बिबट्याच्या वावराचा हॉटस्पॉट ठरत असल्याचं चित्र आहे। नागरिकांकडून वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, पिंजरे लावावेत आणि रात्री गस्त वाढवावी अशी मागणी होते। तर वन विभागाच्या हालचालींकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। शहरात वाढत असलेल्या बिबट्याचा वावर ही केवळ भीतीची बाब नसून सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनत आहे। एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच वन विभाग आणि प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचं आहे। मिर्झानगरातील नागरिकांना दिलासा कधी मिळणार याकडे आता संपूर्ण बुलढाण्याचं लक्ष लागलंय।